ते पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत. आणि आजचा व्हिडिओ असा, काल आमचा झालेला देवपण आणि आज असा आपल्या इकडे ब्राह्मणिक स्थळ म्हणजे शिळ भागातच ब्राह्मणिक स्थळ आहे आपला असा ब्राह्मण भोजन. आणि भटजी काका आणि सगळेजण जमले आहेत आणि आम्ही हे इलो फुला काढू घराकडे, कारण काय गणेश पूजेसाठी फुला हवी होती. चला तर काढूया आणि जाऊया शेळीत. पावसाचं पण वातावरण भरपूर आहे आणि आता पाऊस चालूच आहे बघा जरा जरा. हे घे म्हणजे आमका काय फुलं जास्त गावाक नाही, कारण का सध्या पाऊस असल्यामुळे फुलं जरा कमी धरतात. आणि आता आम्ही चललो आमच्या इकडे म्हणजे जे ब्राह्मण भोजनात आहे. पाऊस पण भरलो आहे बघा. मंडई आहे असं आपला ब्राह्मणिक स्थळ आणि इकडचं वातावरण बघा सगळा हिरव्यागार झाला. मस्त वाटतं सगळं हिरव्यागार झाल्यामुळे, सगळीकडे हिरवळ पसरली पावसामुळे. आताच मोठं पाऊस येऊन गेलो. आणि डोरांका चराक पण चार इली भरपूर. मंडई ह्या असा आहे आपला ब्राह्मणिक स्थळ आणि हे असं आज आमच्या इकडे ब्राह्मण भोजन. हे बघा सगळेजण हे जमले काका जेवण बनवतात. पाऊस असल्यामुळे आम्ही केलो माटव जेवणासाठी. घेतो जबरदस्त शीन येता तर पाठी मागे बघ सुरता बघ कशी घेऊन येता. आणि अजून माटवाचं काम चालूच आहे, कारण का भरपूर पावसाची शक्यता. आमच्या इकडे बायका सगळी तरुव काढून गेली असते, त्यामुळे असं कोण नाही. हा शिऱ्याचो होय होय तो काढता 2-3 बाबू आज पुढे जाते का सहकार करा. मंडई हे असं आपल्या इकडचं ब्राह्मणिक स्थळ. तसं तसं ती शिरो पण तयारी चालली यायचं. छान छान. हा हे टाईट घ्या हो जे ठिकाणी होकले टाका पुढे आपलं काम करा. वरचं जेवण असल्यामुळे आमका थामान मारूचं लागतं, कारण का नंतर टोप घासताना वाट लागायची नाही ना. मंडई आता भाजी करूची बटाट्याची. मंडई आता इलो आम्ही बटाटी घेऊन बावडेर आमच्या, कारण का बावडी आमची हेच जवळ आणि शिळ भागात असल्यामुळे भरपूर पाणी आहे बघा. मंडई 10 किलो बटाटी आहे, धुवून झाली आता. चला 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 आता शिजवूया. आम्ही नाही शिजवतो, भटजी शिजवतले. भरपूर वेट झालो ह्या करूचा नसता पाठी पुढे जाता का तांदूळ भरवता नाही ना खावता चांगलं म्हणजे. मंडई त्याचं लिव्हर डाळ चालू आणि हाय भाजी. काय म्हणतो कसं काय बोललं
एवढंच रेनकोट ठेवले त्याच्या सगळ्या तिथे घाण लागायचे एक कळशी होईल कापतो परत हा एक असं ठिकाण दोन कळशी हा मस्त वेळ दिला चल नाही रे मंडळी जेवण चालू आहे आणि खात जायसाठी खोबरा आणि पाऊस पण भरपूर लागतोय पावसामुळे भरपूर चिखल झाला दीपम समर्पयामी ठेवतो महागणपती फुलगे पाण्यात भिजव तर गुळ खोबरं ठेवला विड्याच्या खाऊच्या पानं असा गोल पाणी फिरव असा 6 वेळा असा आणि गणेश पूजेवर ठेव नैवेद्यार्थे गुरुपार नैवेद्यम समर्पयामी प्राणाय नमः महाव्यानम असं पुरवायचं नाही असं फिरवायचं फक्त प्राणाय नमः पानम व्यानम उदम समानम ठेवते ब्रह्मणे नमः जमिनीवर पाणी सोड 3 वेळा उत्तरा पोषण हस्त मुख प्रक्षालनाचे नियम समर्पयामी पानाचे बिड्या घातला नारळा घातला मुख वासार्थे फल तांबूलम द्रव्य दक्षिणाम समर्पयामी फुल घे गंधा पुढव आणि गणेश पूजेवर ठेव गणाधीश नमस्तुभ्यम सर्व सिद्धिप्रदायक निर्भीनम कर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंत्र पुष्पम समर्पयामी उभरो प्रदक्षिणाकार धूप नमस्कार कर यानी कांच्या पापाने जीवन तरुतांची तांताने बिंद शांती प्रदक्षिणा पदे पदे नमः सर्व हितार्थ जगदाता रे तवे साष्टांगो यम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता प्रदक्षिणाम नमस्कारम समर्पयामी नमस्करोमि बस आणि स्वार्थ प्रार्थना करावा नंद जानामी जानामी तवार्थनम पूजांजो जानामी क्षमेताम परमेश्वर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सदेश्वर यात गोजित मया देव परिपूर्णम तदस्तुमे अन्यथा शरणं नास्तु मे शरणं मम तस्मात् भावे दक्षस्व परमेश्वर अपरतत्रानि कृतमिक मत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर अने ध्यानावर पूर्वक पूजयन पाणी तामाना सोड निर्विघ्नार्था महागणपते प्रियता चिंता पाणी पिता मला सोड केशव माधवाय नमः पाणी सोडता मला गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः आता पाणी घेऊन जा थोडा तुमचा मूळ स्थान पाणी उजव्या हातात तांबे घे थोडा पाणी घाल आणि येऊन पांढरी पिवळी फुलं असत बघ गंध फुला जेव्हा घाल प्रदक्षिणा कर नमस्कार करा पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावन सुब्रह्मण्य नमस्ते तु महापुरुष पूर्वज ब्राह्मण देवता ध्यायामी उजव्या हातात तांबे घे जेव्हा पाणी घाल तुम्ही इकडे या गेले म्हणे मुंबई हो घाबरले ते नैवेद्यार्थे गुरुपार नैवेद्यम समर्पयामी असा पाणी फिरव आता हो ते फुल घे प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः तुम्ही पाणी सोडा उत्तरा पोषण हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामी नमस्कार कर या बाकीच्याने फुलं घालून भरतात ना 2 फुलं बाजूत काढून ठेवा होय नैवेद्य दाखव आणि गाईच्या पाण्यात घालू 2 फुलं ठेवा पूजा पण झाली आणि आता आम्ही दर्शन घेतो आणि आता नैवेद्य दाखवतो मंडई हा असा आपल्या इकडचा ब्राह्मणिक स्थळ हे सगळं झालं आणि नैवेद्य आता दाखवतात देवाक
मस्त परिवार देवता आपली गो देवता आपली पित्रा देवता आपले माने वेद ध्यान काले नैवेद्य रमेश्वर प्रियताम ह्या गाईचा पात ती बाहेरची वाडी नारळ कुंकू लावला हा भक्त चला तस्मात फुलप्रत आणि मनोरथा कुल सगळी कुल ग्रामदेवता सराती देवता सर्व देवा देवता परिपूर्ण करा समस्त आपली मंडळी अंजन भाऊ या स्थळामध्ये बागायती शेतीभाती वगैरे आपली काम करतायत आणि वर्षाप्रमाणे आपण गवळ देऊ रे वर्षाप्रमाणे गवळ देव आपला जे होतात आम्ही सर्व प्राणी मात्रांची आपला आयुष्य आरोग्याचा मिळावं काही वास्तव फिरता हिंडतायत आरोग्याकडे सर्व मिळालं पायाकडे सर्व मिळून एकंदरीत सर्व मंडळी परिवार इथं हिंडता फिरतो काम धंदा आपला करतायत देशाचा मार्ग मिळावा सर्वांना विद्या बुद्धीवर आयुष्य आरोग्य चांगल्या प्रकारचं लाभावं आणि वर्षाकाठी सर्व आपले बांधव सर्व एकत्र येऊन आपल्या चरणी गणेश पूजा गंधादी पूजा आणि अन्नसंतर्पण आपले कार्य करतात आपल्या वर्षभर कार्य केले पावतून घ्या कार्याचं श्रेय सर्व कुटुंब परिवार सर्व आपण वृद्धाला प्राप्त आलं सर्वांना विद्या बुद्धीपूर्ण आयुष्य आरोग्य प्राप्त आलं तुझा शुभ मंगल आशीर्वाद ठेवा एकोपा एकमत एकविचार हसत खेळत ठेवून वर्षाचं काय कार्य आहे अशीच सगळे एकत्र एकमत एकवच येऊन हसत खेळत हे चांगल्या प्रकारचा कार्य त्यांच्यातून करून द्या सद्बुद्धी द्या केली सेवा गोड माना आणि आपलं बरा करा नमः पार्वती पदे हर हर महादेव मनोरथा सफल मंडई नैवेद्य दाखवून झालो आणि पाऊस पण भरपूर आणि सगळी जण जेव मी काहीतरी बसते जेव मंडई माका भरपूर भूक लागलेली मला मीच जेव बसले आधी मंडई सगळी जण जेवतात आता पाऊस आता गेलो मंडई यायला आमचा ब्राह्मण भोजन झाला सगळं बुटा आलो आम्ही बघा आणि हे भांडी घासतो आणि इथून आता आम्ही तो करा तुमका जर व्हिडिओ आवडला असत आणि तुम्ही जर कधी असं ब्राह्मण भोजन शेतातला जेवलं असत तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.